हॅलो मी संध्या कुलकर्णी. आज एका ठिकाणी बोलवलं आहे मला. त्यांचं असं छोटंसं असं दुकान म्हणावं की हॉटेलसारखं असं काहीतरी आहे. मला नक्की माहिती नाही आहे. तिथे आता मला त्यांना आमच्या शेजारीच राहतात. त्यांना मला बोलवलं आहे. तिथे आता जायचं आहे मला. तिथे जाते. आणि आज वैकुंठ एकादशी आहे म्हणून मग म्हटलं बालाजी मंदिरात पण जावं, दर्शन घेऊन यावं. म्हणून आता निघाली बाहेर. चला दाखवते मी तुम्हाला बालाजी मंदिरातलं पण. आणि त्यांच्या काय आहे नक्की मला माहीत नाही. ते शॉप आहे, दुकान आहे, काय आहे नक्की मला माहिती नाही. आता तिथे पण जायचं आहे, ते पण दाखवते तुम्हाला. चला जाऊया आता आपण. चला चाललो आहे आता. बालाजी मंदिरात पण जायचं आहे. दाखवते तुम्हाला बालाजी मंदिर आमचं. आणि तिथे पण बोलवले, तिथे पण जाऊ. सकाळी कामं पटपट आवरून निघायचं. थोडा उशिराच झाला आहे. त्यांना लवकर बोलवलं होतं, पण त्याच मुळात मला असं उशिरा गेलं ना आज ते, त्याच्यामुळे थोडा उशिराच झाला आहे. म्हटलं आपण मग एवढ्या लवकर काय जायचं, म्हणून आता चालू आहे, जातो आहे. इथे दुपार असो सकाळ संध्याकाळ असो गाड्यांची फार गर्दी. आता शाळेची मुलं सुटले आहेत ना, 12 वाजून गेले. शाळेची मुलं सुटले, शाळेची गर्दी, आता बसची गर्दी, विद्यार्थ्यांची गर्दी खूप. आणि गाड्यांची धूळ. मग काय अगदी जवळून गाड्या जातात बघ. किती जवळून गाडी गेली. इथे शाळा आहे ना, त्याच्यामुळे मग 12:30ला सुटेल ना शाळा इथली, त्यामुळे जास्त गर्दी. 12:30ला शाळा सुटली की पालकांची गर्दी, आणि विद्यार्थ्यांची परत 12:30ला दुसरी बॅच भरते ना, ती गर्दी. सगळ्या रस्त्यांना गर्दीच गर्दी. आले जवळ आहे. रस्त्याने चालायला लागले की दम लागतो. सवय नाही ना पायी फार चालायची. मॉर्निंग वॉक म्हणजे काय, आपण सहज असं फिरतोय, त्याच्यामुळे ते काही नाही वाटत. पण हे जायचं म्हटलं ना थोडं की जरा घाई जायचं म्हटलं की, तिचं बाळ घरी आहे, त्याच्यामुळे बाळ तिनं घरी ठेवलं आहे आज. म्हटलं नको पायी जायचं, एवढं थोडंसं लांब आहे जरा. म्हटलं पायी जायचं आहे, म्हटलं नको बाळाला घ्यायला, पण बाळाला नाही घेतलं आम्ही आज. आम्हीच चाललो आहे. आधी आपण बालाजी मंदिरात जाऊ, त्या आधी तिथे चालते. हे थांबले आहेत बालाजी मंदिरात. हां मग असं करू, आधी बालाजी मंदिरात ये. इकडनं सगळ्या गाड्या येत आहे ना, गर्दी जास्त आहे. फुटपाथवरून चाललो आहे आता. वास कसला येतो, कलर दिला याला, कलर दिलाय. वास कसला येतोय असं कलरचा, नाही ना लागणार आपल्या अंगाला. काय आहे ग हे, काय माहिती बाई. कसलं तरी स्टँड सारखं आहे. चला आलोय आता बालाजी मंदिरात. इथे पण गर्दीच आहे. आज वैकुंठ एकादशी असल्यामुळे ना अभिषेक वगैरे सगळं होतं, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी जरा जास्त आहे. चला दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. चप्पल इथेच काढ. पायाला खडे टोचते. चल पूर्ण पॅक केलं. चला आलोय, आधी दर्शन घेऊन घेतो. हे इकडचं चालू केलं. हां सकाळी होता ना अभिषेक, सकाळीच होता. आणि दोन्ही तिन्हीचा अभिषेक होता. इकडनं चल ना, इकडने
हं? बंद करणार होता. हो का? हे बघा संतोष एक गिलास ला वेंकटेश साहब तीर्थ दे दो प्लास्टिक वाला ले स्टील वाला दे दो भर के पी लेंगे जाओ ले आओ गरम कर दे दिल दर्शन झालंय. फार काही गर्दी नाहीये कारण आम्हाला यायला थोडा उशीर झाला ना, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये फार. जाएगा नहीं चल चल काय बाहर तो बोलो बाहर चल जाऊया आता, तिकडे पण जायचंय. अगं इकडून आलो, इकडूनच जावं लागतं. इथे पाया कर की नमस्कार. मी केला. चला निघालो आता. मंदिर मोठं आहे आणि बसायला पण छान अशी जागा आहे. प्रसन्न वाटते. मोठं मंदिर आहे. हे बघा मंदिर मोठं आहे अगदी. एक मिनटं मी थांब एक मिनिट. मोठे मंदिर. मंदिर मोठे. चल प्रसाद घेऊया आणि मग निघायचे. तिकडे जायचं, तिकडे बोलवलं ना. मग आता प्रसाद घेते. द्या. आज उपास असल्यामुळे केळीची वेफर्स आहे. कशात नाही तर छोट्यासाठी पण प्रसाद घेतला आता. चला येऊ का? मी तिकडे जाते, तिकडनं मग मी घरी जाते. तुम्ही केव्हा येत आहे? चल चालेल चालेल चल चला निघतोय आता. तिकडे जायचंय, तिकडे निघतोय. चला पोचलोय बरं का. त्यांच्या मी म्हटलं ना तुम्हाला, आमच्या शेजारी आहे त्यांचं छोटंसं असं दुकान आहे. तिथे पोचलोय आता. मागे समोरच आहे प्रतिभा कॉलेज आहे आणि हा मागचा रस्ता आहे. मला असं वाटतं मागचं गेट आहे. मागच्या गेटच्या तिथेच आहे त्यांची टपरी, छोटीशी टपरी. हे बघा कसं आहे चहा. आता त्यांना चहा दिलाय. बघू आता चहाची टेस्ट कशी आहे यांच्या. फार आपण मी घरी फार चहा पित नाही, पण आता इथे घेऊन बघते चहा कसं. चहा छान आहे. चहा खरंच छान आहे. आलो आहे बरं का. मी म्हटलं ना तुम्हाला त्यांच्या आपण दुकानात. मला माहिती नव्हतं नक्की काय आहे त्यांचं, पण अशी टपरी आहे. इथे चहा आहे, वडापाव आहे आणि हे बाकीचं सगळं लहान मुलांचं खायचं, मोठ्या माणसांचं पण खायचं यांनी ठेवले. आता मी चहा घेऊन पाहिला. चहाची चव खरंच छान आहे. त्यांना घरी वडापाव पाठवला होता, त्याची पण चव छान आहे. आणि त्यांना 25 रुपयात, विशेष म्हणजे 25 रुपयात 2 ठेवले.
त्याच्यामुळे किंमतही कमी आहे आणि चवीला पण चांगली आहे आणि स्वच्छता आहे. विशेष म्हणजे स्वच्छता आहे. मी सगळं आतलं पण पाहिलं, त्यांचं स्वच्छता आहे. इथे एकदा या, भेट द्या आणि यांचा वडापाव चहा खाऊन बघा, पिऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आल्याशिवाय आणि पिल्याशिवाय काही करणार नाही. छोटी टपरी आहे म्हणून नाही, असं काही नाही आहे. तुम्ही एकदा येऊन बघा आणि खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल चव कशी आहे. मग तुम्ही परत परत याल. किंमत कमी आणि वस्तू चांगली, असा इथला माल आहे. छोटी असल्यामुळे कुणी येत नाहीये, पण आल्याशिवाय कळत नाही. आल्याशिवाय कळत नाही. हा, मग तुम्ही एकदा या आणि येऊन बघा, खाऊन बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल. डेली येतात ते. हो ना? खाऊन बघितले ना. हा, एकदा खाल्लं की मग ते आता बघा ते सांगताय की बाबा काही एकदा खाऊन बघितल्यावर सारखे ते येत आहे. मग असं असते, म्हणून एकदा खाऊन बघितल्याशिवाय कळत नाही माणसाला. म्हणून एकदा या आणि त्यांचा विशेष म्हणजे वडापाव खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांचा वडापाव कसा आहे. आणखीन बाकी काय बोलायचं तुम्हाला? काय नाही बघा, आपलं म्हणजे कांदा भजी आहे, बटाटा भजी आहे, हा कॉफी, चहा सर्व. हा, एक भजे पण छोटी आहे, त्यांना पण ठेवलंय. सगळं ठेवलंय. हे नाही असं पाणी बॉटल पासून आपल्या कोल्ड ड्रिंक्स पासून हा हा, बाकीचं पण सगळं त्यांना सगळं. ठेवलंय. हे लहान मुलांचे म्हणजे आणि ते विशेष म्हणजे गरम गरम काढून देतात. असं काही नाही की घरून सगळं करून आणतात वगैरे, असं नाही. इथे गरम गरम कस्टमरला मिळतो माल, त्याच्यामुळे असं काही विषय नाही आहे. मग सगळ्यांना या आणि एकदा याला व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की यांचा वडापाव कसा आहे. चला चला, चाललोय आता घरी जातोय. झालं त्यांच्या इथे गेलो. वडापाव तर नाही मी खाल्ला, कारण मी घरी खाल्ला होता त्यांचा वडापाव. त्यांना पाठवला होता घरी, मग घरी खाल्ला. तिथे नाही खाल्ला, पण चहा घेतला. चहा छान होता. आता घरी चाललोय. जेवायचं आहे अजून मला, पण आता चहा घेतल्यामुळे थोडंसं जेवण आता थोडं उशिरा होईल माझं. चला आता जाते घरी. बाय. चला आली मी घरी. आता मी ॲड्रेस सांगायचं विसरली तुम्हाला. टायटन शोरूमच्या जवळ आहे आणि प्रतिभा कॉलेजच्या मागच्या साईडला त्यांची टपरी आहे, छोटीशी टपरी. या तिथे विजिट द्या आणि खाऊन बघा कसा लागतो त्यांचा वडापाव. बाय.